क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजेच्या सुमारास नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ जवळील हॉटेल शिव मल्हार धाब्या नजीक जुन्या आरटीओ नाका पेठ या ठिकाणी नाशिककडून पेठकडे जाणारी दुचाकी व गुजरात राज्याकडून नाशिककडे जाणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक MH28BB0107 या दोघा वाहनात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील तिघे जण चिरडले जाऊन जागीच ठार झाले, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। दुचाकीवरील लहू सुदाम लिलके राहणार कोचरगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, कमलाकर नामदेव पांडगळे राहणार भायगाव तालुका, योगेश अरुण पांडगळे राहणार भायगाव तालुका पेठ हे तिघेही जागीच ठार झाले। दुचाकीवरील चौथा इसम सागर शंकर पांडगळे राहणार भायगाव तालुका पेठ हे गंभीररीत्या जखमी झाला असून त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। सुदाम रामभाऊ लिलके यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक मोहम्मद गौस एम अब्दुल जबरसाब राहणार ऑर्नरी तालुका होसपेठ जिल्हा बिल्लारी कर्नाटक याच्या विरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस उपनिरीक्षक एम दरगुडे, पोलीस हवालदार DR डगडे, रवींद्र तांदळे हे या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत। दरम्यान या भीषण अपघाताने लिलके व पांडगळे परिवार शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पेठ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।